नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. मित्रांनो, तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम तुमचा चॅनल कसा ग्रो व्हावा, कोणत्या प्रकारे ग्रो व्हावा, हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा एक ना एक कोणता ना कोणता इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो. तसाच आज पण इम्पॉर्टंट पॉईंटच आहे. तर मित्रांनो, आज मी कोणत्या पॉईंटवर बोलणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर आजचा पॉईंट आहे तो म्हणजे 99% लोक जे असतात ते यूट्यूबवर का फेल होतात. प्रत्येकाला वाटतं यूट्यूबवर चॅनल क्रिएट करावा आणि तो चॅनल जो आहे तो चांगल्या प्रकारे ग्रो करून त्याच्याद्वारे पैसे कमवावेत हे सर्वांना वाटते. जो काही नवीन क्रिएटर जो असतो तो यूट्यूबवर चॅनल क्रिएट करण्यासाठी येतो आणि प्रत्येकाला वाटते मी चॅनल चांगल्या प्रकारे क्रिएट करून तो ग्रो करून त्या चॅनलद्वारे खूप पैसे कमवावेत, माझे स्वप्न पूर्ण करावेत, मी गाडी घ्यावी, महागीचा फोन घ्यावा, काही ना काही त्याच्या डोक्यामध्ये भरलेलं असतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे त्यांच्या डोक्यामध्ये जास्त प्रमाणात नाही. फक्त यूट्यूबवर यावं आणि फक्त व्हिडिओ अपलोड करत राहावे आणि चॅनल ग्रो झाल्यावर, चॅनल मोनेटाईज झाल्यावर सर्व काही पूर्ण झालं, सर्व काही माझ्या इच्छा पूर्ण झाल्यात असं वाटतं. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला फक्त यूट्यूबवर येऊन फक्त व्हिडिओ अपलोड करत राहणे हेच आहे का यूट्यूबवर? आणि काही जे नवीन ऑडियन्स जे येतात यूट्यूबवर चॅनल क्रिएट करतात, व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करतात, 1 महिना झाला, 2 महिने झाले, त्यांच्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही आणि त्यांचा व्ह्यूज येत नसल्यामुळे चॅनल ग्रो होत नाही. 1-2 महिने काम करून काय तुमचा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होईल का? तुमचा चॅनल मोनेटाईज होईल का? मित्रांनो, यूट्यूबला काय लागतं? यूट्यूब तुमचा समय मागतो, वेळ मागतो. ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबला समय देणार, वेळ देणार, टाईम देणार, त्यावेळेस तुम्ही सक्सेस होणार. यूट्यूबवर आलं, 1 महिना काम केलं, 2 महिने काम केले किंवा 3 महिने काम केले, तर 2 आणि 3 महिन्यात जर यूट्यूब आपल्याला ग्रो करणार आहे तर मग सगळेच यूट्यूबवर आले असते, सगळेच काम करायला लागले असते, दुसरं काहीच न करता सगळेच यूट्यूबर झाले असते आणि चांगल्या प्रकारे पैसे कमवायला लागले असते. तर यूट्यूबवर येणं आणि 2 महिने काम करणं, 3 महिने काम करणं म्हणजे सक्सेस होणं नाही. तर मित्रांनो, यूट्यूबवर आल्यावर आपल्याला खूप मेहनत करावी लागते. दिवस तर आपल्याला पुरतच नाही. 1-1, 2-2 वाजे रात्रीच्या 1-2 वाजेपर्यंत खूप काम करावं लागतं. व्हिडिओची एडिटिंग करणं, व्हिडिओचा थंबनेल बनवणं, काही ना काही जे कीवर्ड्स असतात, टॅग्स असतात, ते आपल्याला ध्यानात करून चांगल्या प्रकारे आपल्याला ते रिसर्च करून आपल्याला त्याच्यावर अभ्यास करायला लागतो आणि ते मिळवून मग आपल्याला डिस्क्रिप्शन पूर्ण प्रकारे भरावं लागतं. म्हणजे काही ना काही यूट्यूबचं खूप काम असतं, म्हणजे खूपच काम असतं. आपल्याला असं वाटतं की काही जे ऑडियन्स असतात, नवीन यूट्यूबर्स जे असतात, व्हिडिओ क्रिएट करण्यास म्हणजे चॅनल क्रिएट करतात आणि व्हिडिओ फक्त शूट करून आणि थोडीफार एडिटिंग करून, चांगल्या प्रकारे एडिटिंग पण नाही, काही तर तसेच्या तसेच एडिटिंग पण काही करत नाही, तसेच्या तसेच अपलोड करतात आणि थोडं फक्त टायटल देतात, त्याच्यामध्ये नाही डिस्क्रिप्शन, नाही चांगल्या प्रकारचा थंबनेल, नाही टॅग्स, काहीच नाही. आणि यूट्यूबवर ग्रो होण्यासाठी त्यांचं मन जे असतं ते ग्रो व्हावं, आपण यूट्यूबवर ग्रो होऊ असं त्यांना वाटतं. तर मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करून फक्त टायटल देऊन, साधारण थंबनेल देऊन तुम्ही जर यूट्यूबवर आशा घेऊन बसले आहेत की मी यूट्यूबवर ग्रो होणार, आज नाही उद्या होणार, उद्या नाही परवा होणार, तर जर तुमचं मन असेल तर यूट्यूबवर तुमचा येऊन काहीच फायदा नाही. यूट्यूबवर आल्यावर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल,
पहिल्यांदा आपल्याला खूप मेहनत करावी लागते, हार्ड वर्क करायला लागतो. त्याच्यानंतर एकदा सक्सेस झाल्यावर तिथून थोडा आपला बोज कमी होतो. पण बोज कमी होतो म्हणजे आपल्याला व्हिडिओ अपलोड करणं संपतं असं नाही. तरी पण आपल्याला डेली जे आहे, डेली हा व्हिडिओ अपलोड करायलाच लागतो. डेली म्हणजे शेड्यूलप्रमाणे. जर आपलं 2 ते समजा 3 दिवसावर वेळापत्रक आहे, म्हणजे शेड्यूल जे आहे 3 दिवसावर, प्रत्येक 3 दिवसावर आपण व्हिडिओ अपलोड करतो. तर प्रत्येक 3 दिवसावर व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे. आणि दर दिवशी जर डेली अपलोड करतो, तर डेली व्हिडिओ हा अपलोड झालाच पाहिजे. टाईम थोडा इकडे-तिकडे झाला तर चालेल, पण व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालाच पाहिजे. 15 दिवसांनी असेल, जर कॉमेडियन जे चॅनल असतात तशा प्रकारचा चॅनल असेल, तर 15 दिवसांनी व्हिडिओ अपलोड करतो, तर 15 दिवसांनी हा व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे. असं जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे चालायलाच लागतं. आणि डेली जर आपण व्हिडिओ अपलोड केलेत, चांगल्या प्रकारे केलेत, व्हिडिओची एडिटिंग चांगल्या प्रकारे, थंबनेल, डिस्क्रिप्शन, टॅग्स काय चांगल्या प्रकारे डेली आपलं जे काम आहे ते जर आपलं होतं आहे, तर डेली काम करतो, तर ते एकदम चांगल्या प्रकारे बेस्ट आहे. माझ्याप्रमाणे तर मी तर सांगतो की डेलीच व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे. कारण डेली जर आपण व्हिडिओ अपलोड करतो, तर त्या चॅनलला खूप ग्रोथ येते, चांगल्या प्रकारे ग्रोथ येते आणि चॅनल जो आहे तो थोडा बूस्ट व्हायला लागतो. ज्यावेळेस 2 महिने, 3 महिने, 4 महिने होतात डेली व्हिडिओ अपलोड करून, त्यावेळेस आपल्या चॅनलला जी बूस्टपणा आहे ती मिळतच राहते. तर मित्रांनो, 99% जे लोकं आहेत ते फेल का होतात, की कॉपी पेस्ट करतात. म्हणजे याचा त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर जो आहे तो अपलोड करत असतात, किंवा मिक्स कंटेंट जे आहे ते अपलोड करत राहतात. आज याचा व्हिडिओ अपलोड केला, आज समजा कुकिंगच्या संबंधात व्हिडिओ अपलोड केला, तर उद्या ब्लॉगिंगच्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करतील, परवा टेकचा व्हिडिओ अपलोड करतील. काही ना काही मिक्स कंटेंट आणतात. आणि ह्या कारणाने पण तुमचं जे यूट्यूब जे आहे ते तुमचं अल्गोरिदम जे आहे ते समजू शकत नाही. तुमचा व्हिडिओ कोणत्या ऑडियन्सकडे पाठवू हे त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे असे मिक्स कंटेंट पण यूट्यूबवर चालत नाही. तुम्ही स्टेप बाय स्टेप चांगल्या प्रकारे एकच कॅटेगरीवर काम केले आणि डेली काम करत राहिले, चांगल्या प्रकारे शेड्यूलप्रमाणे काम करत राहिले, तर तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी कुणीच रोखू शकत नाही. त्याप्रमाणे 99% जो लोकं आहेत ते फेल होतात. आणि त्यांना वाटते की 2 महिने काम केले म्हणजे आपण ग्रो होऊ, त्याच्यानंतर पैसे कमवायला लागू, असे होणार नाही. जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही, तोपर्यंत आपल्याला डेली काम करायचंच आहे. आणि सक्सेस झाल्यावर पण आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे 2 महिने काम करून त्यांना असं वाटतं की आता व्ह्यूज येत नसल्यामुळे त्यांना वाटतं की माझा चॅनल ग्रो होऊ शकणार नाही. पण 2 महिने, 3 महिने जेव्हा काम करत असतात, त्यावेळेस तिथून आपल्याला थोडी यूट्यूबला आपल्या चॅनलच्या ग्रोथ जी असते ती मिळायला सुरुवात होते. आणि त्यावेळेसपासून आपण चॅनल जो असतो तो बंद करून टाकतो. कारण जिथून आपल्याला सुरुवात होत असते व्ह्यूज येण्याची, तिथून आपल्याला वाटतं की आता व्ह्यूज येणार नाहीत, आणि त्या टायमाला आपण व्हिडिओ अपलोड करण्याचं बंद करून देतो. आणि त्यावेळेसपासून आपण डिमोटिवेट होतो. आपल्याला वाटतं की आपला यूट्यूबवर येऊ काही फायदा होणार नाही, यूट्यूबवर आपण सक्सेस होऊ शकत नाही. तर मित्रांनो, एकदा आपण कामाला सुरुवात केली म्हणजे आपण जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत आपल्याला काम करायचंच आहे. ज्यावेळेस आपल्याला सक्सेसता येईल त्यावेळेस वाटेल की हां, माझी जी मेहनत आहे ती वाया गेली नाही. आपल्याला त्यावेळेस जो आनंद आहे तो अलग लेवलचा आनंद असतो. तर मित्रांनो, मेहनत करा, खूप मेहनत करा. जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत मेहनत करा. यूट्यूबवर 99% जी फेल होण्याची जे कारणं आहेत, ती कारणं म्हणजे आपल्याला डेली आपण काम करत नाही आणि व्ह्यूज येत नाही, त्याच्यामुळे आपण डिमोटिवेट होतो. तर आपल्याला डेली काम करायचं आहे. प्रत्येक वेळेस सांगतो की डेली काम करा, डेली काम करा आणि चांगल्या प्रकारे काम करा. चांगला कंटेंट बनवा, चांगलं टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन भरा. ह्या सर्व गोष्टी केले म्हणजे आपण कधी ना कधी एक ना एक व्हिडिओ आपला व्हायरल होतो. तर जर तुम्ही डेली काम करत राहाल तरच तुमचा जो चॅनल आहे तो ग्रो होईल.
अदरवाईज होणार नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की 99% जे लोक आहेत ते फेल का होतात. तर चांगल्या प्रकारे त्यांचा ताळमेळ राहत नाही. ताळमेळ नसल्यामुळे ते आज काम करतात, उद्या काम करतात, परवा सोडून देतात, परत 2 दिवस काम करतात. अशा प्रकारे जर काम केले तर कधीच चॅनल ग्रो होणार नाही. तर मित्रांनो, डेली काम करत राहा आणि शेड्यूलप्रमाणे काम करत राहा. 3 दिवसांनी जर व्हिडिओ अपलोड करत राहतात तर 3 दिवसांनी करत राहा. 5 दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत राहतात तर 5 दिवसांनीच राहा. अशा प्रकारे काम करा, म्हणजे तुमचा चॅनल जेणेकरून लवकरात लवकर ग्रो होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.